Is your child able to perform on the stage? If not, see this superb drama performance. Only school in Umred where acting and drama is a part of curriculum. 3, 4, 5, 6 लहानपणीपासून माझी सवय आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 शीट ही तर मगाशीच मोजलेली. बघताय काय, मी खूप हुशार आहे. मला तर शून्याचा पाळा देखील येतो. म्हणून दाखवू. 0 1 0 0 2 0 0 3 0 0. नाही म्हणजे शून्याचा पाळा किती कठीण असतो ना. माझी एक मैत्रीण आहे रमा. तिला अंकगणितात 0 मार्क मिळाले. तर तिची आई म्हणते, अगं ए रमा, कठीण आहे ग बाई तुझं. म्हणून म्हणते, इतर कुठलेही पाढे लक्षात असो किंवा नसो, पण शून्याचा मात्र हवा. आहे की नाही मी हुशार. आहेच मुळीत. माझे बाबा मला हुशार मुलगी म्हणतात. पण माझ्या आईला असं कधीच नाही वाटलं. एकदा तर मला इंग्रजीत पैकीच्या पैकी मार्कापेक्षा फक्त एक मार्क कमी होते. तर माझी आई म्हणते, तो शेजारचा आशू बघ, त्याला इंग्रजीत गणितात पैकीच्या पैकी मार्क आहे, नाहीतर तू. मग मी म्हणूनच टाकलं, आई जरा 17चा पाळा म्हणून दाखव बरं. जेवढे फटके आजवर नाही खाल्ले तेवढे खाऊ घातले तिने. पण माझे बाबा तसे नाही. माझे बाबा सर्व गोष्टी खूप प्रेमाने समजावून सांगतात, पण वेळ मात्र कमी देतात. काय करणार ना बिचारे, एवढं सगळं काम असतं तर त्यांना. कधी इकडे असतात तर कधी तिकडे. पण जेव्हाही घरी येतात ना, तेव्हा त्यांची आणि माझी दंगामस्ती करायची सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे हा टेरेस. इथे बसून आम्ही खूप गोष्टी करतो. आकाशातले चांदण्यांकडे बघत बसतो. माझे बाबा म्हणतात, जेव्हा आपण या आकाशातल्या चांदण्यांसोबत बोलतो ना, तेव्हा ते लुकलुकून हो किंवा नाही अशी उत्तरं सुद्धा देतात. हे तर काहीच नाही. माझे बाबा जेव्हाही घरी येतात तेव्हा एवढी सगळी चॉकलेट घेऊन येतात. त्या दिवशी बाबा येणार होते. आता तुम्हीच सांगा ना, बाबा येणार आहेत तर सर्वांनी खुश असायला हवं की नाही. पण ही आई नुसती ढसाढसा रडत होती. दाराची बेल वाजली. मी उघडायला गेले तर आईने मला थांबवलं. कधी नव्हे ते काका आणि काकी आले. सोबत खूप सारी माणसं होती. त्यांच्याकडे ना लांब अशी पेटी होती. त्याच्यातून कापडात गुंडाळलेला कुणाला तरी बाहेर काढलं. ते बघून आई खूप रडायला लागली. मग मला खूप भीती वाटायला लागली. आई अशी का रडतीये. जमलेले काका काकी मामा सगळेच अशी का रडते. आई बाबा येणार होते ना. काकी बाबा कुठे आहेत. त्या कापडात गुंडाळलेल्या व्यक्तीला आई बाबांच्या नावाने हाक मारून रडतीये. पण का. माझे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारे माझ्या बाबाला काकी थांब ना, मला बाबांशी बोलायचंय. बाबा थांबा ना बाबा. माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारे माझ्या बाबाला कुठेतरी घेऊन गेले. त्या दिवशीपासून आमच्या घरी कोणीच हसलं नाहीये, धड बोललं सुद्धा नाहीये. माझे बाबा मला हसायला सांगायचे, पण ही बघा ना नुसती रडते. माझे बाबा म्हणतात, लष्कराच्या शिपायाच्या डोळ्यातून अश्रू कधीच येऊ नये. ते 2 थेंब एका जीव घेण्या महापुरासारखे असतात. ते 2 अश्रू आणि महापूर माणसाला हतबल करतात. एक, 2, 3. बाबा मला कमकुवत नाही व्हायचंय. लहानपणी जाताना मला तुमचं
दाखवलं नाही. या सर्व ताऱ्यांना जोडून मला तुमचा चेहरा बनवायचा आहे. मला तुमचा चेहरा दाखवाल ना बाबा? एक चांदी लुकलुकली, ती मला हो म्हणाली. आई आई बघ बाबा आले. बाबा थांबा ना, थांबा ना बाबा. बाबा आय एम सॉरी.